नीट पेपर फुटी आंदोलनात जंतर मंतरवर पोलिसांकडून कथित बळाचा वापर झाल्याप्रकरणी उच्चस्तरीय समितीद्वारे तपास करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. मृत्यूदंडासाठी फाशीची शिक्षा योग्य, इतर पर्यायांचा विचार करण्यासंबंधातील याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. केवळ मतपेढीच्या राजकारणासाठी विरोधकांची FCRA विधेयकाबद्दल दिशाभूल करण्याचा प्रयत्न. विधेयकामुळे परदेशी निधीत पारदर्शकता येईल, किरेन रिजिजू. पंढरपूर विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मंदिर परिसरातल्या सुमारे 4,000 कोटी रुपयांच्या विकास कामांना मिळणार गती. सार्वजनिक हिताचा विचार करून कुठल्याही मंत्र्यांचे निर्णय रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे. शासन आदेश जारी. महाराष्ट्रात परदेशी गुंतवणुकीच्या अनेक संधी असल्याचं सांगत इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्समध्ये मुख्यमंत्र्यांचं राज्यात गुंतवणुकीचं आवाहन. राज्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाची उत्तम कार्यवाही सुरू असून ती सुरूच राहील, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. मुंबई उच्च न्यायालयानं डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सचिन अंदुरेला केला जामीन मंजूर. जन्मठेपेच्या शिक्षेलाही दिली स्थगिती. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 जाहीर. बुद्धिबळपटू दिव्या देशमुखसह 17 जणांना अर्जुन पुरस्कार. आणि श्रीलंकेविरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचं श्रीलंकेसमोर 372 धावांचं आव्हान. नमस्कार.